रत्नागिरी शहरानजीकच्या चंपक मैदानावरती बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या देवरुख येथील तरुणीला न्याय मिळाला पाहिजे, दोषीला कडक शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी करत रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका सोमवारी संध्याकाळी रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी जोरदार निदर्शनं केली। सोमवारी सकाळी एक युवती देवरुख येथून रत्नागिरीमध्ये आली आणि साळवी स्टॉप येथून ती तिच्या निवासस्थानाकडे जात असताना एका रिक्षात बसली होती। मात्र त्यानंतर ती चंपक मैदान येथे बेशुद्ध अवस्थेत सापडली होती। तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। ती गंभीर जखमी सुद्धा असल्याचं आढळून आलं होतं। या पार्श्वभूमीवरती जिल्हा शासकीय रुग्णालयातील परिचारिका रस्त्यावर उतरल्या असून आपल्या भगिनीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात त्यांनी जोरदार निदर्शनं केली। या प्रकरणी संबंधित दोषीला तात्काळ पकडावा आणि कडक कारवाई करावी अशा प्रतिक्रिया यावेळेला या परिचारिकांनी बोलताना दिल्या। विनोद पावरा, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, जिल्हा रुग्णालय रत्नागिरी। आज जी घटना झाली त्याच्या विरोधात आम्ही इथं सर्व जमले आहेत। 6 तास सुटून गेले। काल परवा GR वाचला होता की 6 तासामध्ये ऍक्शन घेणे जरुरीचे आहे, पण आज कुठे गेला तो GR? आठवड्याभरात आता पूर्ण देशभरात कितीतरी अशा केसेस होऊन गेल्या। लाडकी बहीण योजना तात्काळ राबवली जाते, पण सुरक्षित बहीण योजना कधी राबवणार प्रशासन? हा आमचा सवाल आहे। आम्हाला तुमचं काहीच नकोय फुकटचं, आम्हाला सुरक्षिततेची हमी हवी। त्यासाठी आम्ही लोक टॅक्स पेयर आहोत। अशा लोक आज रस्त्यावर उतरले, त्यांचं कारणच हे आहे की आम्हाला सुरक्षिततेची हमी हवी, बाकी काही नकोय। अशा नराधमांना आता 6 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा पोलीस प्रशासन असेल किंवा इतर प्रशासन या विरोधात अजूनपर्यंत काहीही करत नाही। आता आरोग्य विभाग आम्ही उतरलो आहोत, उद्यापासून त्याची काय दिशा असेल ती ठरवणार आहोत, पण बाकी प्रशासन कुठे गेलं? यावर सरकार काय करतंय? त्यांच्याकडनं काय उत्तर अजूनपर्यंत आपल्याला भेटलं नाही। जे आरोपी आता मोकाट फिरतोय त्याच्या विरोधात काय केलं गेलं याच्याबद्दल आम्हाला काही कल्पना नाही। ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता लवकरच करून सरकारने गव्हर्नमेंटने या विरोधात लवकरच त्या आरोपीला पकडून कठोर शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे, जेणेकरून आज आमच्या आईला, बहिणीला किंवा मुलीला बाहेर पाठवताना मनामध्ये संकोच नसावा। आज असं झालंय की आम्ही ऑन ड्युटी करत असताना सुद्धा आमच्यासोबत जरी फिमेल कोणी असेल तर आम्हाला वाटतं की ती सेफ आहे का नाही घरी जाताना, त्यांच्या ड्युट्या लावताना ती नाईटला येते जाते, त्यावेळी तिची सेफ्टी मेजरमेंट काय आहे यासाठी गव्हर्नमेंटने लवकरात लवकर उपाययोजना कराव्या। फक्त उपाययोजनाचं लॉलीपॉप नको आहे आम्हाला सुरक्षिततेची हमी हवी। आता केंद्र रत्नागिरी, जेव्हा स्त्रिया या बोलतात तेव्हा पुरुष म्हणून आमच्याही मुली आहेत, बहिणी आहेत। आमची पत्नी काम करते, रात्री अपरात्री तेही घराबाहेर असतात, कामानिमित्त निघतात। आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत आमचे सहकारी पण असतात। अशा वेळेस जर या स्त्रियांना न्याय मिळत नसेल, या स्त्रियांना सुरक्षा मिळत नसेल तर काय करायला पाहिजे? कारण की जेव्हा आम्ही रुग्णालयासारख्या ठिकाणी, शासकीय रुग्णालयासारख्या ठिकाणी काम करतो, प्रचंड गर्दीचा ताण आहे, प्रचंड लोकांशी संवाद साधावा लागतो। वॉर्डमध्ये एक स्टाफ 100 पेशंट असतात। अशा वेळेस काय करणं अपेक्षित आहे? मुली असतात आमच्यासोबत, स्टुडंट नर्सेस, त्यांच्या सुरक्षिततेची काय हमी आहे? अशा असंख्य प्रश्न आहेत। आणि जे शासकीय रुग्णालयामध्ये आज आपण बघतो अनेक ठिकाणी नर्सेसवर बलात्कार होत आहेत, डॉक्टरवर बलात्कार होत आहेत। म्हणजे बलात्काराने आज संपूर्ण जे न्यूजपेपर्स आहेत, त्याच्यानंतर माध्यम आहेत, ते ओसंडून वाहत आहेत। कुठेतरी याला आळा बसला पाहिजे आणि असा आळा बसला पाहिजे की परत कोणी या कृत्यांचा विचार देखील करता कामा नये। एक पुरुष म्हणून मी माझ्या भावना प्रामाणिकपणे इथे मांडू इच्छितो। जशी माझी भगिनी आहे या ठिकाणी, माझी पत्नी आहे, काम करत आहे आज, आणि आम्ही सर्वजण उद्यापासून आरोग्य विभागाशी समन्वय साधून पुढील आंदोलनाची दिशा नक्की ठरवणार आहोत। रुग्णालय रत्नागिरी इथे परिसेविका या पदावर कार्यरत आहे। आज जी घटना घडली त्याबद्दल जे समजण्यात आलं म्हणजे अतिशय फारच वाईट घडलेलं आहे। त्या म्हणजे नर्सिंग स्टुडंट ती जी घरातून सकाळी 6 वाजता कॉलेजला येण्यासाठी बाहेर पडली होती, त्यावेळी म्हणजे तिच्या संदर्भात जो प्रकार घडला, अतिक्रमण जे करण्यात आलं ते फार दुःखदायी आहे। एक स्त्री म्हणून मी या घटनेचा पूर्णपणे निषेध करते। म्हणजे मुलींनी बाहेर पडायचंच नाही आणि मुलींनी शिक्षण घ्यायचं नाही। कामासाठी बाहेर पडणं, शिक्षणासाठी बाहेर पडणं हे त्या मुलीची चुकी आहे का, त्या पालकांची चुकी आहे का? जे घडलंय त्यावर ताबडतोब आणि लगेचच शासनाने विचार करावा आणि योग्य न्याय आम्हाला मिळवून द्यावा। आम्हाला काय म्हणते तर आम्हा सगळ्यांना तिला जरी असणार आहे हा ताबडतोब म्हणजे शासनाने ताबडतोब यावर विचार करावा, कारण की हे आता हे सगळीकडे वाढत चाललेलं आहे। प्रत्येक ठिकाणी हे वाढत चाललेलं आहे। आता प्रत्येक आईला वाटत राहणार की मी माझ्या मुलीला बाहेर पाठवायचं की नाही पाठवायचं। आणि नोकरी करणाऱ्या ज्या आम्ही स्त्रिया आहोत म्हणजे सगळेजण त्यांना सोडण्यासाठी आणण्यासाठी काही हे नसतं ना, प्रत्येकजण मूल शाळेत जात असतं, मग अशा वेळी काय करायचं त्यांनी?
चुकीचंच आहे ना, म्हणजे हे सेफ असणं फार गरजेचं आहे आणि याबद्दल शासनाने निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे. कत्ता, बदलापूर आणि आता रत्नागिरी मन विषण्ण करणारी घटना ही आता घडलेली आहे. हे जेव्हा आम्हाला कळलं त्यावेळेस क्रूरतेची परिसीमा गाठलेली आहे असं वाटतंय. मला आता वाटत होतं की इतर ठिकाणी या घटना घडतात, पण रत्नागिरीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला सुरक्षितता वाटते तर अशा घटना इथे नाही घडणार किंवा ह्या ठिकाणी आम्ही सेफ आहोत, आम्ही काम करतो, आमची मुलं बाळं शाळेत जातात आणि कुठेतरी सुरक्षितता वाटत होती. पण जर ही घटना आता जर अशी दिवसा उजेडी जर अशी घडत असेल तर त्याची सुरक्षितता काय म्हणावी. हे अतिशय चुकीच्या गोष्टी घडत आहेत आणि मला वाटतंय की ह्याच्यावरती पायबंद बसला पाहिजे आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडून त्याला फाशी दिली पाहिजे ही सर्वानुमते मागणी आहे. आमच्या सुरक्षतेसाठी आम्ही काय करावं? एकतर ड्युट्या कराव्या, रात्री उशिरा घरी जावं, तर आम्ही काय करू? ड्युट्या करायच्या की आम्ही ह्या लोकांच्या बळी पडायचं? आम्हाला आमचं सेफ्टी तरी द्या, नाहीतर अगदी हॉस्पिटल बंद करा, पण आम्हाला सेफ्टी हवी. एकतर त्या गुन्हेगाराला शिक्षा द्या, नाहीतर फाशीला चढवा, पण आम्हाला सेफ्टी हवी. आम्ही आता बाहेर कधी पडायचं? प्रत्येक वेळी मुलीला बोललं जातं. मुलीने किती वेळा आम्ही मागे, प्रत्येक वेळी मुलीने जन्म तरी घ्यायला हवा की नको? प्रत्येक वेळी मुलगीने जन्म घ्यायला पहिले होते, मुलगी नको म्हणून मारून टाकलं जातो. आता उघडेपणी मुलीला रस्त्यावरती रेप केला जातो. आम्ही करायचं तरी काय? सिव्हिल हॉस्पिटल आज जी घटना घडली त्या संदर्भात मला असं सांगायचं आहे की आमचं नर्सिंग प्रोफेशन हे पूर्णतः शिफ्ट ड्युटीमध्ये असतं. त्याच्यामध्ये मॉर्निंग इव्हिनिंग नाईट ड्युटीज असतात. त्याच्यामुळे जे इव्हिनिंगला येणारे मेंबर्स आहेत किंवा इव्हिनिंग, आता ही तर घटना घडली सकाळी, त्याच्यामुळे असं नाही आहे की ते इव्हिनिंगलाच घडेल, मॉर्निंगलाच घडेल. मग जे असे एकटे जे बाहेर जाणारे आहेत, राहणारे आहेत, त्या मुलांनी काय करावं हा माझा शासनाला प्रश्न आहे. त्याच्यानंतर आता नर्सिंगचे जे स्टुडंट्स भरलेले आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेल्स अवेलेबल नाही आहेत. मग त्यांच्यासाठी शासनाने काहीतरी यावर ठोस उपाय करावा असं मला वाटतं आणि या गोष्टीचा लवकरात लवकर छडा लावून त्या गोष्टीवर त्याच्यासाठी न्याय झाला पाहिजे ह्या गोष्टीसाठी.